नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा वावळे तुमचे वीरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 चे सामान्य ज्ञान। आणि बघा मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करायचे, सबस्क्राइब करायचे। आपण खूपच जवळ आहोत 2000 सबस्क्रायबरच्या, तर तुमच्या सहकार्याने तेही कंप्लीट होतील। तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण आपल्या चॅनलवर लेखी परीक्षेची पूर्ण तयारी करून घेत आहोत आणि तेही जे प्रीवियस इयरचे क्वेश्चन आहे त्यांच्या प्रश्नांसोबत। तर नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या वेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी। आजचा आपला सराव पेपर आहे 19वा। चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। आजचा पहिला प्रश्न आहे, सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कशाचा होता? तर पर्याय आहेत भक्ती, प्रतिमा पूजा आणि यज्ञ, निसर्गाची पूजा आणि यज्ञ, निसर्गाची उपासना आणि भक्ती। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निसर्गाची पूजा आणि यज्ञ हा वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने होता। नेक्स्ट क्वेश्चन, जैनांच्या पवित्र ग्रंथांना काय म्हणतात? तर याचं पर्याय बघा, अगमसूत्र, अंगा, परवा आणि उपंगा। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अगमसूत्र हा जैनांचा पवित्र ग्रंथ आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गुप्ताचे युगात वराह मिहिराने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता? तर पर्याय आहेत खगोलशास्त्र, स्टेटक्राफ्ट, आयुर्वेदिक औषध प्रणाली आणि अर्थशास्त्र। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, खगोलशास्त्र या विषयावरचा तो ग्रंथ होता। नेक्स्ट क्वेश्चन, अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते? पर्याय बघा, रामायण, महाभारत, जाचक आणि पंचतंत्र। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अजिंठ्याचे चित्र जाचक कथा दर्शवते। लक्षात ठेवायचे मित्रांनो, काय दर्शवते तर जाचक कथा। कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात इंग्लिश ईस्ट कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? पर्याय आहेत अकबर, जहागीर, शहाजहान आणि औरंगजेब। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जहागीर सम्राटाच्या काळामध्ये इंग्लिश ईस्ट कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला होता। नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी महाराजांच्या 8 सदस्यीय परिषदेत म्हणजेच अष्टप्रधान खालीलपैकी कोणाकडे अर्थमंत्रीपद होते? तर बघा, पेशवा, अमात्य, सुमंत आणि पंचतंत्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमात्य यांच्याकडे काय होतं तर अर्थमंत्रीपद होते। नेक्स्ट क्वेश्चन, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? पर्याय आहेत पेशवा, सचिव, मंत्री आणि मंता। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पेशवा। शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांना पेशवा म्हणत होते। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणी शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले? पर्याय आहेत बेल्सली, कॉर्नवॉलिस, डलहौसी आणि हेस्टिंग्स। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हेस्टिंग्स याने शेवटी मराठा पेशव्याला त्याच्या पदावरून हटवले, त्याचे प्रदेश ताब्यात घेतले आणि त्याला दूरच्या ठिकाणी पाठवले। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदाराची ओळख करून दिली? पर्याय बघा, भारतीय परिषद कायदा 1961, 1892, 1909 आणि भारत सरकार कायदा 1935।
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय परिषद कायदा 1909। या कायद्याने काय केलं तर भारतात सांप्रदायिक मतदाराची ओळख करून दिली। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्यात संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असेल अशी तरतूद केली? पर्याय बघा, अनुच्छेद 215, अनुच्छेद 275, अनुच्छेद 325 आणि अनुच्छेद 355। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 355। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? पर्याय आहेत भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाग 3 हा भारतीय संविधानाचा कायदा भाग मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, संविधानाचे दुरुस्तीची पद्धत संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? पर्याय बघा, 348 अनुच्छेद, 358 अनुच्छेद, 368 अनुच्छेद आणि 378 अनुच्छेद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 368 अनुच्छेद मध्ये संविधानाच्या दुरुस्तीची पद्धत दिली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आरटीआय कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? तर याचे पर्याय बघा, याचं आपण डायरेक्ट तुम्हाला उत्तरच देऊ। पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती। ही काय आहे तर आरटीआय कायदा 2005 अंतर्गत ची माहिती आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांच्या संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? तर याचंही योग्य उत्तर तुम्हाला सांगते मी। पर्याय क्रमांक 3 आहे देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे। नेक्स्ट क्वेश्चन, जॅक ईमेलला काय म्हणतात? पर्याय आहेत फसवणूक, स्निफर, स्क्रिप्ट, स्पूल, स्पॅम। तर याचे योग्य उत्तर आहे स्पॅम। जॅक ईमेलला स्पॅम म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो? पर्याय आहे संहिता, परफॉर्मिंग आर्ट्स, विज्ञान आणि समाजसेवा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विज्ञान। या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार दिला जातो। लक्षात ठेवायचे मित्रांनो, आणि स्टार मार्क करून सुद्धा तुम्ही याला ठेवू शकता। तसेच आपलं लेक्चर आवडत असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, भारत हा डेमोग्राफिक डिव्हिडंड देश म्हणून ओळखला जातो हे यामुळे आहे? तर याचे योग्य उत्तर मी तुम्हाला सांगते। पर्याय क्रमांक 2 1564 वयोगटातील त्यांची उच्च लोकसंख्या। हे काय सांगतं तर भारत हा डेमोग्राफिक डिव्हिडंड देश म्हणून ओळखला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय बघा, MS स्वामीनाथन, BP पाल, KN बहल आणि V कुरियन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 V कुरियन। याला काय म्हणतात तर श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात। आणि मित्रांनो, श्वेत क्रांती म्हणजे काय तर दूध उत्पादन, आपण त्याला श्वेत क्रांती म्हणून ओळखतो। त्याला श्वेत क्रांतीलाच धवल क्रांती सुद्धा म्हणतात। आणि हरित क्रांतीचे जनक कोण आहे तर MS स्वामीनाथन आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत ॲलन ट्युरिंग,
चार्ल्स बॅबेज, जॉन मॅकहार्थी आणि वरीलपैकी काही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जॉन मॅकहार्थी यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून अपात्रतेचे कारण असू शकत नाही? तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक 4. जर तो खुनाचा आरोपी असेल तर भारतीय संविधानाचे अनुच्छेद 102 नुसार तो भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य म्हणून त्याला अपात्रता करण्यात येऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन. कवच 2023 म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर बघूया. पर्याय क्रमांक 1. सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॉकमान. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते सत्य नाही? तर याचं योग्य उत्तर बघूया आपण. पर्याय क्रमांक 3 आहे न्यायालय अनावश्यक युद्धात उतरलेल्या राष्ट्रावर आर्थिक निर्बंध लादून त्यांना शिक्षा करते. हे काय आपला आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय, याच्याबाबत हे काय सत्य नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत स्टेज मानदंड खालीलपैकी कोणत्या प्रदूषणाशी संबंधित आहे? वायू प्रदूषण, जल प्रदूषण, वाढीचा दर आणि ध्वनी प्रदूषण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायू प्रदूषण. नेक्स्ट क्वेश्चन. प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? तर बघा याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रात्रीच्या आकाशात जास्त कृत्रिम प्रकाश म्हणजेच काय तर प्रकाश प्रदूषण होय. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? पर्याय आहेत पु ल देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, वि स खांडेकर आणि दत्ता भगत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विष्णू वामन शिरवाडकर. यांना काय म्हणतात तर कुसुमाग्रज म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि हे त्यांचे नाव टोपण आहे. चला तर मित्रांनो, आजचा आपला लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा जॉईन करा, कारण या संपूर्ण प्रश्नाची PDF तुम्हाला त्यावर मिळून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.